जय हिंद मित्रांनो, लेट स्टार्ट. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आणि तालुके होते? तर त्यावेळेस आपल्याकडे होते किती किती जिल्हे होते त्यावेळेस? तर 200 किती 26 जिल्हे आणि 229 तालुके होते बघ. तर आता 2024च्या डेटानुसार काय किती आहेत? तर 36 डिस्ट्रिक्ट आहेत आपल्याकडे आणि 358 तालुके आहेत. ओके. 44,727 खेडे आहेत. पुन्हा 27 म्युन्सिपल कॉर्पोरेशन, 241 म्युन्सिपल काउन्सिल. ओके. 7 कंटोन्मेंट बोर्ड. साक्षरता दर किती आहे ऍज पर 2011च्या जनगणनेनुसार? तर 823. ओके, साक्षरता दर. आणि लिंग गुणोत्तर तो आहे 929. पुढचा प्रश्न. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय, पण याच्यातले जे हिंदू कोड बिल काय असतं ते पाहूयात आपण. ओके. तर म्हणजे हिंदू कोड बिलामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे होते? तर त्याच्यामध्ये होतं हिंदू मॅरेज ऍक्ट, त्यानंतर सक्सेशन ऍक्ट, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट, ह्युमन अडॉप्शन आणि मेंटेनन्स ऍक्ट. हे आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण येतं? पहिले प्रेसिडेंट. सरदार वल्लभभाई पटेल फर्स्ट होम मिनिस्टर. सुचेता कृपलानी ह्या होत्या पहिल्या विमेन सीएम ऑफ यूपी. पहिल्या गव्हर्नर कोण होते यूपी? कोण होत्या? सरोजिनी नायडू. ओके. पट्टाभी सीतारामय्या फर्स्ट गव्हर्नर ऑफ मध्य प्रदेश. ओके. पुढचा प्रश्न आता. अण्णाभाऊ साठे. तर मित्रांनो, ऍक्च्युली हा प्रश्न पण आयोगाने ड्रॉप केलाय. तर अण्णाभाऊ साठे यांनी यांच्या फेमस कादंबऱ्या कोणकोणत्या? तर ते आहे त्याच्यामध्ये आहेत वैजंता, त्यानंतर फकीरा. फकीरा या त्यांच्या साहित्याला 1961 मध्ये राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला आहे. इकडे कोणत्याला? फकीरा याला. अच्छा, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? एम एन रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. एम एन रॉय हे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. तर दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. 1940 मध्ये ते रॅडिकल डेमोक्रॅटिक चे फाउंडर होते. अच्छा, लिबरल पक्षाचे नेते कोण होते? तर मानवेंद्र नाथ हे त्याचे फाउंडिंग मेंबर आहेत बघा, लिबरल पक्षाचे. आता एम एन रॉय यांनी सोशलिस्ट पार्टी 1917 डिसेंबर महिन्यामध्ये फाउंड केलेली आहे. त्यानंतर 1919 मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ मेक्सिको. ओके. 26 डिसेंबर 1925 मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया फाउंड केली होती कानपूरमध्ये. ओके. आणि रॅडिकल कम्युनिस्ट पार्टी एम एन रॉय यांनी 1939 मध्ये स्थापन केलेली होती. ओके. आणि 1940 मध्ये रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्ष. पुढचा प्रश्न. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी. केव्हा केली होती? 1928 ला. आणि यांचं डिमांड काय होती? तर पूर्ण स्वराज.
आता अच्छा, सावरकरांबद्दलचं. तर सावरकर यांनी काय दिलं होतं देणगी? त्यांनी फिलॉसॉफी दिली होती, फिलॉसॉफी ऑफ हिंदुत्व. बाशी मुंजे हे फाउंडिंग मेंबर आहेत कशाचे? हिंदू महासभाचे. त्यानंतर आता मुरा जयकर यांनी रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन पार्टी याची स्थापना केलेली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अखिल भारत जन संघ हे याचे फाउंडिंग मेंबर आहेत, श्यामप्रसाद मुखर्जी. पुढचा प्रश्न. अच्छा, समाज सुधारक आणि त्यांचे साहित्य. विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय लिहिलं? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलं होतं. केव्हा लिहिलेलं आहे? 1933च्या दरम्यान. दादोबा पांडुरंग तरखडकर. कोणती? धर्मविवेचन. ओके, धर्मविवेचन. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख, जातीभेद आणि ज्योतिबा फुले यांनी इशारा, 1885 मध्ये. आता ना, गोपाळ हरी देशमुख यांना यांना काय म्हणायचे अजून? यांचं निकनेम काय आहे तर लोकहितवादी. या हे विमेन एज्युकेशनला प्रमोट करायचे, चाइल्ड मॅरेजच्या अगेन्स्ट मध्ये होते, पुन्हा ते डावरी सिस्टीमच्या अगेन्स्ट मध्ये होते, पॉलिगॅमी म्हणजे एकापेक्षा जास्त पुरुषांचे लग्न यांचा विरोध होता. यांनी ना वीकली न्यूज म्हणजे वीकली मॅगझिन न्यूजपेपर चालू केलं होतं, ते लक्षात ठेवा. हिते चू. ओके, एवढं लक्षात ठेवा की हितेशू म्हटलं की कोण येतं? गोपाळ हरी देशमुख. आणि हितेशू हे कशामध्ये होते? गुजरात किंवा आणि सॉरी गुजराती आणि इंग्लिश मध्ये. आता त्यांचं अजून साहित्याचं वर्क कोणतं आहे तर त्याच्यात मध्ये लक्षात ठेवा. पानिपतचं वॉर, कलियुग, ओके, जातीभेद आणि लंकेचा इतिहास. हा, दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना यांचं म्हणजे यांना काय म्हणायचे? निकनेम काय तर मराठीचे पाणिनी. ओके, तर आणि हे पण विमेन एज्युकेशनला सपोर्ट करायचे, विडो रिमॅरेजला सपोर्ट करायचे. जगतवासी आर्य या पेन नेमच्या अंडर मध्ये त्यांनी धर्म विवेचन, ओके, ह्या ग्रंथाची म्हणजे कंपोज केलं होतं. ओके, धर्म विवेचन हे त्यांनी जगद्गुरु आर्य या टोपण नावाच्या खाली लिहिलेलं होतं. हे तर कदाचित आपल्याला इथे असे येऊ शकतात की समाज सुधारक आणि त्यांचे टोपण नावे इथे येऊ शकतात, असे चान्सेस आहेत. अच्छा, आता विठ्ठल रामजी शिंदे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी ना 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन याची सुरुवात केली. आता एक लक्षात ठेवा, 1930च्या दरम्यान डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी डिप्रेस क्लास काय केलं तर मिशन होतं का? ते मुवमेंट होती. ओके, इथं कन्फ्युज नका होऊ, इथं मुवमेंट आणि इथं मिशन मध्ये गफलत व्हायची चान्सेस आहेत. आता विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनटचेबल साठी खूप काम केलं होतं. त्यांनी काही पुस्तके लिहिली जसे की भारतीय, ओके, आताच आपण बघितलं भारतीय अस्पृश्यतेचा. तर प्रश्न तुला अजून okay. आता ना ज्योतिबा फुले बद्दलचे थोडे पॉइंट लक्षात घेऊयात. त्यांनी सत्य सत्यशोधक समाज याची सुरुवात केली 1873 ला. इकडे एक लक्षात ठेवा, 1911 मध्ये कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी चालू केली होती. ओके, सत्यशोधक समाज, याच्यात कन्फ्युज नका करू. सॉरी, 1888 मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती? हा प्रश्न विचारला तर त्याचं काय उत्तर असणार आहे? तर विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर, ओके, यांनी त्यांना ही दिलेली होती उपाधी. 1848 मध्ये त्यांनी
त्यांनी म्हणजे स्कूल चालू केले होते बघा महिलांसाठी. पुस्तकं त्यांचे कोणकोणते आहेत बघा, गुलामगिरी, पुन्हा इशारा, आता जे आपण बघितलं, पुन्हा सार्वजनिक सार्वजनिक सत्याधर्म. ओके, सार्वजनिक सत्याधर्म. पुन्हा तृतीय रत्न, शेतकऱ्याचा आसूड. ओके, आणि ब्राह्मणाचे कसब. आता मित्रांनो, शेतकऱ्याचा आसूड आपल्याला माहिती आहे, मराठीत आपण हे करतो, पण एखाद्या वेळेस इंग्लिश मध्येच हे जर विचारलं तर चान्सेस तर कमी येतं, म्हणून लक्षात ठेवा. कल्टिवेटर्स विथ कॉर्ड. ओके, कल्टिवेटर्स विथ कॉर्ड, चान्सेस कमी आहेत पण लक्षात ठेवा काय. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. जोड्या लावा. मित्रांनो, मी त्यावेळेस म्हणलं होतं बघा, एखाद्या वेळेस असा प्रश्न होईल की एका साईडने एज्युकेशनचे हे देतात आणि कोणी ही कमिटी कशासाठी रिलेटेड आहे. आता त्याच याच्यावरती आधारित आहे डॉक्टर राधाकृष्ण आयोग, हे आपण त्यावेळेस याच्या आधी पण डिस्कस केलेलं बघ. पीवायक्यूचे प्रश्न कसे रिपीट होतात ते. आता डॉक्टर राधाकृष्ण आयोग ही 1949 मध्ये भरली होती. कशासाठी? विविध लोकसंख्येसाठी उच्च शिक्षणाची स्थापना. आणि ह्याच आयोगामध्ये ना डिग्रीला एवढं महत्व नव्हतं दिलं त्यांनी. त्यांनी कशाला महत्व दिलं तर स्किल सेटला. ओके, रिअल लाईफ मध्ये कशाची गरज आहे त्याच्यावरती ते जास्त फोकस करायचे. मी वरवरती सांगतोय. आता मुदलियार कमिशन. ओके, तर हे 1952 मध्ये भरलं होतं. सेकंडरी एज्युकेशन कमिशन आहे, माध्यमिक शिक्षण आयोग. ओके, चेअरमन कोण आहे तर डॉक्टर 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 एल मुदलियार. ओके, एनसीईआरटी ची स्थापना केव्हा झाली? 1961. डॉक्टर कोठारी आयोग 1964, इंडियन एज्युकेशन कमिशनची. ओके, नेक्स्ट टाइम इयरच्या ऐवजी कशाबद्दल आहे हे सांगू शकतात, एम काय आहे असं विचारलं जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूयात आता. विठ्ठल रामजी शिंदे. तर विठ्ठल रामजी शिंदे हे अध्यक्ष होते बावळे तालुका शेतकरी परिषद बोरगाव. ओके, ऑलरेडी आता थोडं बघितलेलं आहे यांच्याबद्दल आपण. खासे साहेब पवार अध्यक्ष होते मुंबई प्रांतीय ब्राह्मणेतर पक्ष चौथे अधिवेशन. दिनकरराव जवळकर साप्ताहिक तेज आणि श्रीपदराव शिंदे विजयी मराठा. ओके, विजय मराठा 1919 हा न्यूज पेपर आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने ड्रॉप केलेला आहे. आता याच्यात लक्षात ठेवा, ॲलम ह्यून. आपल्याला काय लक्षात पाहिजे घ्यायला पाहिजे? ॲलम ह्यून कोण आहे? हा हा म्हणजे एक मिनिट, हा ॲलम ह्यून याने काय सेफ्टी वॉल थेअरी दिलेली होती. ओके, आयएनसी ची इस्टॅब्लिशमेंट करायची होती. अजून आयएनसी ची केव्हा झाली ती? 1885. बॉम्बे मध्ये पहिलं होतं. फाउंडिंग मेंबर कोण आहे ते ऑलरेडी झालेलं आहे. व्हॉइसरॉय कोण होता त्यावेळेसचा? तर तो होता डफरीन. ओके, असं लक्षात ठेवा, डफ्फर माणूस होता 1885 मध्ये हे व्हॉइसरॉय. त्यांना कोण आहे ते? चला पुढचा. जोड्या जुळवा. गुलम गुलबदन बेगम. गुलबदन बेगम यांनी हुमायूनामा लिहिलेला आहे. ह्या बाबरच्या पुत्री होत्या. ओके, 1523 ते 1603 असा कालखंड आहे त्यांचा, लक्षात ठेवा. सलीमा सुलताना ह्या फारसीत कविता लिहित असे. ओके, आणि ह्या अकबराच्या पत्नी होत्या. ओके, सलीमा सुलताना. जहा जहा आरा बेगम. तर जहा आरा बेगम उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचे उत्तम ज्ञान. तर ह्या होत्या शहाजहानच्या मुलगी. शहाजहानची मुलगी होती. आणि झेबुनिसा ह्या होत्या सुले सुलेखनाथ तरबेज. आता मित्रांनो, हे झेबुनिसा ना हे औरंग्याची मुलगी आहेत. आणि हे औरंग्या एवढा, आता काय म्हणायचं ते म्हणा, याने स्वतःच्याच मुलीला कैद मध्ये टाकलं होतं. कारण की ह्या झेबुनिसा यांना ना म्हणजे साहित्यामध्ये तर खूप आवड होती, त्याचबरोबर म्युझिक, ओके, लिटरेचर, बाकी खूप याच्यात आवड होती, जे औरंग्याला आवडत नव्हतं. त्याच्यामुळे त्याने स्वतःच्या मुलीला कैद मध्ये टाकलं होतं. ओके,
तर ह्याच कैदमध्ये कैदमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला होता जवळपास 1702 मध्ये. ओके. नेक्स्ट. अच्छा, ऑड आपल्याला विचारले. तर याच्यात ऑड आहे शेतकऱ्याचा असून ते कोणी लिहिलंय ते आपण बघितलंय. आता हे विठोबाची शिकवण, कुलकर्णी, लीलामृत आणि शेठजी प्रताप. तर हे पुस्तक मुकुंदराव पाटील यांनी लिहिलेलं आहे. आता मुकुंदराव पाटील म्हणलं काय लक्षात यायला पाहिजे? दीनबंधू, सॉरी, दीनमित्र, ओके, न्यूजपेपर चे संपादक. आता ह्या ह्या म्हणजे अजून अच्छा, एक लक्षात ठेवा, 1910 ते 1930च्या दरम्यानमध्ये ना ब्राह्मणेतर जी चळवळ होती ना, तर ह्या चळवळीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजू मांडलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा आता. न्यायाधीश रानड्यांनी डेक्कन ऍग्रिकल्चरिस्ट रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत का केले? तर हा ऍक्ट 1897 मध्ये पास झाला. तर या ऍक्ट नुसार सावकारापासून शेतकऱ्याचे रक्षण होणार होते. ओके. पुढचा. स्वदेशी वस्तू प्रचारित सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते? तर लोकमान्य टिळक या सभेचे प्रमुख स्थानी होते. ज्याचं उद्दिष्ट काय होतं या सभेचं? स्वदेशी सामानाचा स्वीकार आणि ब्रिटिश सामानावरती बॉयकॉट, म्हणजे सामाय बहिष्कार टाकणं त्यांच्यावरती. स्वदेशी मुवमेंट 1905 ते 1917. ओके. आणि टिळक म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? होम रूल चळवळ. ओके. होम रूल चळवळ मध्ये लोकमान्य टिळक, अॅनी बेसेंट आणि अजून कोण होते? एस.एम. परांजपे. महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची नाव. तर अधुरिया खानदेश यावल, पांडुभोरजी नगर, धर्मासुमान धर्मासुमान होते पंढरपूर आणि धोंडी बिरबळ नाशिक. पुढचा प्रश्न बघत. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशॉ वाचा यांनी दादाभाई नौरोजी यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात लिहून सांगितलं की काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा काय, कारण काय की काँग्रेस अपयश होते. आपल्याला माहिती काँग्रेस केव्हा स्थापन झाला? 1885. फाउंडिंग मेंबर आहेत हे. आता ए.ओ. ह्यूम त्यांचं पण बघितलं. ओके. आता हे बघा, दिनशा वॉच आहेत ना, हे पण एक फाउंडिंग मेंबर आहेत बघा INC चे. ओके. आणि 1901च्या सेशनचे ते प्रेसिडेंट आहेत. आता ह्यांनी काय सांगितलं होतं ते म्हणे की काँग्रेसचे कार्य सतत न चाललं, म्हणजे कसं कंटिन्यू कार्य नसायचं त्यावेळेस बघा. काय असायचं म्हणजे, आणि नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहायचं आणि आम्ही केवळ भोगतो, चावा घेत नाही. हे तीन सांगितलं होतं. क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे हे त्यांनी नव्हतं सांगितलं. आता त्यावेळेस कसं काँग्रेसची स्थापना झाली ना, त्यावेळेस एक तर जे एज्युकेटेड आणि एलिट क्लासमध्ये लोक होते ना, तेच काँग्रेसमध्ये असायचे. आणि ते काय करायचे म्हणजे त्यांचा जो बिझनेस वगैरे असायचा, जे काम असायचं ते करायचे, आणि ज्यावेळेस त्यांना थोडा टाइम भेटायचा त्यावेळेस हे राजकारणात हे इकडे बघायचे. ओके. त्याच्यामुळे त्यांचं कार्य कसं एक तर कंटिन्यू चालायचं नाही, आणि त्याच्यामुळे ते काय म्हणतात फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारण पाहिलं. ओके. आता एक लक्षात ठेवा, दिनकर वाच्छा यांनी फिरोज शाह मेहता, जे की फाउंडिंग मेंबर आहेत INC चे, यांना मदत केली होती. कशासाठी? कशासाठी? द मेकिंग ऑफ बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ओके. पुढचा प्रश्न बघत होता. समुद्र किनाऱ्यावरील लाटाच्या अपक्ष खालीलपैकी कोणती भूरपेन? आपण याच्या आधी बघा एक प्रश्न बघितला होता. ओके. म्हणजे लाटेमुळे काय बनतं, ग्लेशियरमुळे काय बनतं, रिव्हरमुळे काय बनतं, विंडमुळे काय बनतं, ते सँडस्टोन वगैरे आपण ते बघितलं होतं ना. आता बघा, तो त्याच क्वेश्चनच्या आधारित हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे समुद्र कडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा, समुद्र कटित स्तंभ. आता इथं ना एक यांनी काय ट्रॅप सेट केलाय तर वेव इरोजन. ओके. कोस्ट एरिया बाय वेव इरोजन. इरोजन मुळे काय काय बनतं ते त्यांनी सांगितलं होतं. अजून काय काय बनतं इरोजन मुळे तर ते लक्षात ठेवा.
क्लिफ्स, टरेन्स, स्टंप. ओके. आता स्टंप काय असते, तर पाण्याखाली लहान स्तंभ. ओके, पाण्याच्या खाली जे लहान स्तंभ असतात ना, ते स्तंभ हे स्टंप म्हणून ओळखले जातात. ओके. अजून आता मराठीत लक्षात ठेवा, पुळण, वाळूच्या टेकड्या, पुन्हा टोंबोलो, वाळूचे दांडे, ओके, आणि खाजन. आता आपण हे बघितले. ओके, इरोजन मुळे बनले, पण डिपॉझिशन डिपॉझिशनल लँडफॉर्म मुळे कोणकोणते बनतात? ओके, येऊ शकतं का नाही? ओके, इरोजन विचारलं तर डिपॉझिशन मुळे कोण काय बनतं? तर डिपॉझिशन मुळे बीच म्हणजे समुद्र किनारा, त्यानंतर सँड ड्यून्स. ओके, सँड ड्यून्स, हे सँड ड्यून्स वेगळे, जे वाळवंटात बनतात ते वेगळे आहेत. ओके. पुन्हा बार, स्पीट, हा बार वेगळा आहे. ओके, स्पीट, पुन्हा टोंबोलो आणि लगून. ओके. आता आहे ना, आपण डायग्राम बघूया त्याची. हा बघा, बीच, केव, एक आहे हेडलँड, एक क्लिफ, स्केरी, स्टॅक. ओके, नॅचरल आर्क हे बघितलेलं आहे आपण ऑलरेडी. हे स्प्लिट, टोंबोलो. ओके, हे रॉकी फ्लॅट, हे सँड आयलँड इथे, हे लगून, हे ड्यून. ओके, वाटलं तर तुम्ही ना याची एखादी हे रिव्हर हिस्टोरी. ओके, इथून रिव्हर येते. ओके, हे माउथ असणार, हे रिव्हर यायली. मग इथं सेडिमेंटरी डिपॉझिट व्हायले, नवीन लँडफॉर्म, हे नवीन लँडफॉर्म बनली इथे. याची ना वाटलं तर तुम्ही एखाद्या वेळेस ना टाइम भेटला ना, म्हणजे जेवण करता करता आपण थोडा अभ्यास करतो, म्हणजे बघतो काही व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये ही अॅनिमेटेड वाली व्हिडिओ बघा तुम्ही, जे तुम्हाला थोडं बेनिफिट होईल त्याचा. ओके. पुढचा प्रश्न बघा. चतुर्भुज गोल्डन क्वाड्रिलेटर नॅशनल हायवे बद्दल विचारलं. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट कोण आहेत? दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता. कुठे कुठे राहता हे चार ऑप्शन आपल्याला? आता बघा, चार ऑप्शन तर डायरेक्टली नाही आहेत, पण बँगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा. ओके, त्यांचे सब जे पार्ट आहेत ना, ते पण त्यांनी सांगितले. पण हे मेनली हे चार आहेत. ओके, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. तर आता हा जगातला 5वा लार्जेस्ट नॅशनल हायवे, ज्याची लांबी आहे 5846 किलोमीटर, आणि याची व्यवस्थापना म्हणजे सॉरी, मॅनेजमेंट कोण बघतं, तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे बघतात. आणि हे जे चार आहेत ना, हे प्रमुख शहर आहेत. बाकीचे पण शहर महत्वाचे आहेत, पण हे प्रमुख शहर आहेत. ओके, बँगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा प्रदेश आणि वाऱ्यांची नाव. सहारा वाळवंट. सहारा वाळवंटातून काय येतं मित्रांनो, तर खामसील, ग्रीस, सिरक्को, इराण, सेमून आणि अल्फॉन. आता हे आज लक्षात ठेवा, पुढे पण आपल्याला पाहायचं याच्याबद्दल. तर फॉन काय आहे, तर हे हॉट अँड ड्राय विंड्स. सेमून ही अरबी वाळवंटातून वाहणारी वारे आहेत. कोणती? सेमून. ओके, इराण, सेमून. आता कोणती इराण मधून यायलेत म्हणजे काय असणार, कशी असणार हे वाळवंटातून? हॉट आणि ड्राय. ओके. सिरक्को ऑलरेडी याच्या आधी बघितलं होतं आपण. हॉट, ड्राय, सँडी, लोकल विंड्स ब्लो कुठून होतात, तर सहारा वाळवंटाकडून तर मेडिटेरियन सी कडे, भूमध्य समुद्राकडे. सिरक्कोलाच काय म्हणतात, तर त्याला म्हणतात ब्लड रेन. ओके. आता हे खासमीन आहे ना, यांची लोकल नावे बघा. आता इजिप्त मध्ये याला काय म्हणतात? खामसीन. ओके, इजिप्त मध्ये खामसीन म्हणतात. लिबिया मध्ये याला घिबली. ओके, घिबली म्हणतात. आणि टुनेशिया मध्ये याला म्हणतात चिली. ओके, आणि ही मोस्टली ना एप्रिल आणि जून या दरम्यान ब्लो होतात. पुढचा प्रश्न, काराकोरम श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणीमधील कोणती पर्वत श्रेणी आहे? यामध्ये कोणती पर्वत श्रेणी आहे? तर
झास्कर पर्वतश्रेणी आहे जिची हाईट आहे म्हणजे 8126 मीटर. हे कसं आहे म्हणजे आता याची लोकेशन कशी आहे तर लडाखचा लडाख काश्मीरचा जो सखल प्रदेश आहे ना, हं? सखल प्रदेश आणि चिनाब नदीपासून हा वेगळा झालेला आहे. ओके, चिनाब नदी, काश्मीर आणि लडाखचा सखल प्रदेश, ही इकडे काश्मीर आणि लडाखचा प्रदेश, इकडल्या साईडनं चिनाब आणि चिनाब नदी, इकडल्या इथे मध्ये काय आहे तर झास्कर पर्वत श्रेणी. ओके, काराकोरम, पीर पंजाब. आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ह्या पर्वतातून कोणकोणत्या नदीचा ओरिजिन होतो तर हनले. ओके, हनले, पुन्हा खुराना, इथं लक्षात राहील खुराना ट्रॅव्हल्स म्हणून लक्षात ठेवा खुराना, पुन्हा सूर, पुन्हा झास्कर तर लक्षातच राहील नावावरूनच येतं झास्कर. ओके, या चार नद्याचा उगम होतो तिथे मेनली. पामीर पर्वत श्रेणी, पामीर पर्वत श्रेणी ह्या सेंट्रल एशिया आणि साऊथ एशिया यांच्या मध्ये आहेत. यालाच काय म्हणतात तर जगाचे छप्पर. ओके, हा मुद्दा पुढे लक्षात ठेवा, अजून एक पॉइंट तिथे सांगतो मी तुम्हाला. हा काय म्हणतात जगाचे छप्पर म्हणजे रूफ ऑफ द वर्ल्ड. किरथर पर्वत हे पाकिस्तान मधील पाकिस्तानच्या पाकिस्तानमध्ये आहे. आणि किरथर माउंटेन आहे ना, किरथर माउंटेन मधलं झरदाक पीक हे सर्वात उंच पीक आहे ह्या पर्वत श्रेणीमधलं, ज्याची हाईट 2260 मीटर आहे. आणि इथं ना किरथर नॅशनल पार्क पण आहे, हे लक्षात ठेवा. शिवालिक माउंटेन रेंजेस काय तर हे पॅरलल आहेत कशाला हिमालयाला. ओके, हे लक्षात ठेवा. शिवालिक काय आहे आपण ते पूर्ण बघितले हे चार वाले. हिमाद्री काय येतं लोअर हिमालय वगैरे पूर्ण डिस्कस केले. पुढचा प्रश्न आता, जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला देश. मित्रांनो हा एक टफ प्रश्न आहे कारण की आपल्याला एवढं लक्षात राहत नाही. ओके, तर बांगलादेश 1265, आणि किती किती देशाचे लक्षात ठेवणार आपण घनता. ओके, माल्टा 1642, मॉरिशस 624, सिंगापूर 8019, मोरोक्को 19,361 आणि बहारीन 2182. ओके, घनता कशात मोजल्या जातात प्रति चौ किमी. ओके, स्क्वेअर किलोमीटर. 2011 मध्ये भारताची घनता किती आहे 382. घनता कशी मोजली जातात तर त्या क्षेत्रातील लोकसंख्या डिवाइड बाय क्षेत्राचा प्रदेश. नाही. ओके, आता घनता लक्षात आलं ना, म्हणजे हे जिओग्राफिकल एरिया आणि त्या एरियामध्ये किती पॉप्युलेशन आहेत त्याला म्हणतात घनता. पुढचा प्रश्न एक मिनिट, पुढचा प्रश्न पाहण्यासाठी मला घनता काय म्हटलं होतं आपण, एरिया आणि पॉप्युलेशन किती आहे. ओके, घनता त्याच्यावर डिसाइड होते. अं, भारतामध्ये सर्वात कमी घनतावालं कोणतं स्टेट आहे अरुणाचल प्रदेश, किती 17. नेक्स्ट, पठाराचे प्रकार आणि पठाराचे उदाहरण. तर इंटरमाउंट प्लॅट्यू म्हणजे पर्वतांतर्गत पठार. आता मित्रांनो हे ज्वालामुखीचे पठार झालेले आहे ना, ते कोणतं आहे आपल्याला माहिती आहे, आपण याच्या आधी बघितलं होतं. लावा प्लॅट्यू कोणते, कोलंबियन पठार सॉरी, ग्लेशियर. आता बघा याच्यातनं एक जस्ट ऑब्झर्वेशन बघा, हे दिलेत आपल्याला. ओके, इकडे दिलेत हिम नदीच्या कार्यामुळे पठार झाले. मला सांगा कोलोराडो, कोलंबिया, बलुचिस्तान माहिती नाही बघा. पण आपल्याला एवढं माहिती आहे की ग्रीनलँड काय आहे, हे एकदम असं असं जिथं खूप बर्फ आहे एवढं तर माहिती आहे ना आपल्याला, हे ग्रीनलँड. म्हणजे डी चं काय असणार आहे 3. आता डी चं कुठं कुठे 3 हे बघा, म्हणजे हे दोन ऑप्शन गेलं 50-50 पर्यंत आलं. ओके, तर
पर्वतांतर्गत पठार हे बघा बलुचिस्तानच्या पठारामध्ये, पर्वतपदीय पठार हे कोलोरॅडोचे पठार आहे. ओके, कोलोरॅडोचे पठार हे अमेरिकेतील सर्वात मोठे पठार आहे. कोणते पठार आहे तर पर्वत हे पठार पर्वत रांगा. ओके, सर्वात मोठे पठार पर्वतरांगा आहेत अमेरिकेमध्ये. ओके, कोणतं कोलोरॅडो. हे डिवाइड कशानं होतं तर एका साईडनं कोलोरॅडो रिव्हर आहे आणि दुसऱ्या साईडनं ग्रँड काय कॅनियॉन आहे. ओके, कोलोरॅडो रिव्हर आणि दुसऱ्या साईडनं ग्रँड कॅनॉन. याची शक्यता कमी आहे पण हे लक्षात ठेवा की कोलोरॅडो पठार हे जगातील सर्वात मोठे पठार आहे. नाही नाही नाही, कोलोरॅडो हे अमेरिकेमधले सर्वात मोठे पठार आहे. सॉरी, कोलोरॅडो, आता कोलंबियन पठार. कोलंबियन पठार कोलंबियन रिव्हर इथं ओरिजिनेट होते. पुन्हा आता काय आहे हे ज्वालामुखी म्हणल्यावर काय ना बेसॉल्ट प्लॅट्यू. ओके, बेसॉल्ट प्लॅट्यू म्हणजे काय वोल्कॅनो. ओके, आता बेसॉल्ट म्हणलं काय लक्षात यायला पाहिजे डेक्कन. डेक्कन म्हणलं काय लक्षात यायला पाहिजे कॉटन. आता कोलंबियाच्या पठारमध्ये तर हे ना कॅस्केट पर्वत शृंखला आणि रॉकी माउंटेन यांनी वेढलेला आहे बघा. ओके, तर कोलंबियाच्या पठाराच्या बाजूला कोण काय काय आहे असं तर कॅस्केट पर्वत शृंखला आणि रॉकी माउंटेन. रॉकी माउंटेन कुठे आहेत मित्रांनो माहिती आहे आपल्याला. ओके, आता ग्रीनलँड काय आहे. आता ग्रीनलँड मध्ये लक्षात ठेवा ज्याची कॅपिटल आहे नूक. हा डेन्मार्कचा पार्ट आहे. इथे टुंड्रासाठी ही फेमस एरिया आहे. ओके, टुंड्रा आणि हिम नद्यासाठी हा एरिया फेमस आहे. ओके, खनिज तेल उत्पादना संदर्भातील विधाने पहा. ओके, तर नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने बनवलेला आहे. तर बरोबर स्टेटमेंट आहे हा. यालाच नुनमती तेल कारखान्यालाच काय म्हणतात तर गुवाहाटी तेल शुद्धीकरण. 1 जानेवारी 1962 मध्ये याची स्थापना झाली आहे. हा पहिला भारताचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना आहे. ओके, आता गुवाहाटी कारखाना कुठे आसाम मध्ये, गुवाहाटी कुठे आसाम मध्ये. कोयना तेल शुद्धीकरण कारखान्यात अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा होता. कोयला तेल कोयाली हे कुठं आहे तर याचं लोकेशन आहे गुजरात मधील वडोदरा जवळ. ओके, हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीच्या मालकीचा आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. तर ही भारतातली थर्ड लार्जेस्ट रिफायनरी आहे. ओके, म्हणजे तेल शुद्धीकरण कारखाना आहे तिसरा लार्जेस्ट. नेक्स्ट, हा मित्रांनो टफेस्ट प्रश्न मी सजेस्ट करून तुम्हाला येत नसेल ना सोडून द्या. आपल्याला काही 100 पैकी 100 प्रश्न अटेंड नाही करायचे. आणि ते पॉसिबल पण नाही आहे 100 पैकी 100 सगळ्यांना बरोबर येतील. हा टफ प्रश्न आहे, लिटरली प्रश्न टफ आहे हा. काय म्हणतात ते की भूशास्त्रीय कालखंडाच्या काळात सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावा. ओके, ट्रायसिन कल्प, कॅम्ब्रियस कल्प आणि पॅरियल कल्प. तर बघा हे कॅम्ब्रियल कल्प आहे ना, हा होता पहिला 5,538.8 मिलियन इयर एगो. ओके, त्यानंतर दुसरा कोणता आहे कार्बनिफेअर कल्प, ज्या पॅलिओ पॅलिओझोनिक एरियामध्ये आपण याला पाहिलेलं होतं. ओके, 358.9 मिली इयर अगो. त्यानंतर कोणता आहे पॅर्मियन कल्प, हा 298.9 मिलियन इयर अगो. आणि ट्रायसिन कल्प हा 252 आणि क्वार्टरनरी कल्प हा 2.58 मिलियन इयर अगो. ओके, तर आहे 4. पुढचं हिमा ओके हिमखंड आणि त्यांचे ठिकाण. सियाचीन. तर मित्रांनो सियाचीन म्हणलं की काय लक्षात यायला पाहिजे सियाचीन कुठे आहेत. काश्मीरमध्ये का काराकोरम रेंज मध्ये. ओके, तर आता बघूयात आपण. सपोज कन्फ्युज जरी असला
काराकोरम पहिल्याच एक तर 1 किंवा 2, पहिल्याच 1 किंवा 2. तर हे कटलं, हे कटलं. ओके, 50-50 पर्यंत आलो. आता आपल्याला माहिती आहे की गंगोत्री कुठे आहे? उत्तराखंड. ओके, गंगोत्री तिथे गंगा माता म्हणजे गंगा रिव्हर ओरिजिनेट होते. यालाच काय म्हणतात जिथे गंगोत्रीला? गौमुख असं म्हणतात. तर हे लक्षात आलं, सी चं काय 3. ओके, तिचा मिनिट बघा ह्यावेळेस टफ प्रश्न. ऑप्शन मध्ये ह्या दोन मध्ये चांगलेच हे केलंय. झेमू कुठे आहे? सिक्कीम मध्ये. आता पूर्ण खेळ याच्यावरती. सियाचीन मित्रांनो काराकोरम रेंज मध्ये आणि रिमो हे काश्मीर मध्ये. ओके, तर आता पाहूयात आपण थोडी याच्यामध्ये माहिती. सियाचीन नदी, सॉरी, सियाचीन हे सेकंड लार्जेस्ट ग्लेशियर आहे अपार्ट फ्रॉम, लक्षात ठेवा, अपार्ट फ्रॉम पोल. पोल पोल रिजन आहे ना, नॉर्थ पोल साऊथ पोल, त्या एरियातलं सोडून जे ग्लेशियर्स आहेत ना त्याच्यामध्ये सियाचीन सेकंड लार्जेस्ट. फर्स्ट लार्जेस्ट कोणतं आहे मग? तर ती आहे फेड चिंको ग्लेशियर. ओके, फेड चिंको ग्लेशियर. आता सियाचीन कुठे? काराकोरम. काराकोरम रिव्हर, सॉरी, काराकोरम रेंज मध्ये अजून कोणकोणते हे आहेत ग्लेशियर? तर हिसा पारा, बिया हो, पुन्हा बाल्टोरा, पुनमहा. ओके, पुनमहा. ऍक्च्युली पुनम हे काश्मीरचे जवळ येतं, त्याच्यामुळे पुनमहाला काश्मीरमध्ये ठेवा. ओके, हा, हे झालं. झेबू काय आहे? तर झेबू मधून काय तिस्ता नदी ओरिजिनेट होते. ओके, आणि तिस्ता हे, सॉरी, झेमू हे ईस्ट, नॉर्थ, साऊथ, ईस्ट इकडल्या साईडचं. ओके, इकडल्या साईडचं ईस्ट हिमालयन रेंजेस मधलं हे लार्जेस्ट ग्लेशियर. ओके, लार्जेस्ट ग्लेशियर ईस्ट मधला. आता रिमो मध्ये शोक नदीचा उगम आहे. शोक नदीचा उगम. नेक्स्ट टाइम ना कोणती कुठं उगम आहे त्याचा पण विचारला जाऊ शकतो. ऑलरेडी खूप वेळ विचारले. पुढचा प्रश्न पाहूया होता. अच्छा, हे ना गंगोत्री उत्तराखंड मध्ये उत्तरकाशी डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. ओके, उत्तरकाशी डिस्ट्रिक्ट. आणि ना हे तिबेट आहे ना, आपलं तिबेट, याच्या बॉर्डरला लागून आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न. ओके, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि राज्य. बंदीपूर टायगर रिझर्व कुठे आहे? कर्नाटका. फक्त कर्नाटकातच आहे का? नाही, कर्नाटका, तमिळनाडू आणि केरळा यांच्या तिन्हीच्या बॉर्डर वरती आहे, ट्राय जंक्शन वरती हे स्थित आहे. केवला देवी, केवला देवी आहे राजस्थान. इट्स अ बर्ड सेंच्युरी. ओके, पक्षी अभयारण्य. पुन्हा आता हे बंदीपूर आहे ना, आता आपण तामिळनाडू, केरला, तामिळनाडू, कर्नाटका म्हणजे काय? हे निलगिरी बायोस्फिअरचा पार्ट आहे. निलगिरी बायोस्फिअर रिझर्वचा पार्ट आहे. इंद्रावती, इंद्रावती हा छत्तीसगड. छत्तीसगड मध्ये पण विशेषतः कुठे? तर हे विजापूर नावाचं जिल्हा आहे तिथे इंद्रावती नदी. ओके, इंद्रावती नदीच्या नावावरून याचं नाव ठेवलेलं आहे. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकेल की इंद्रावती राष्ट्रीय म्हणजे नॅशनल पार्क मधून कोणती रिव्हर फ्लो होते? ओके, तर इंद्रावती असेल. कोणती रिव्हर फ्लोईंग किंवा सिमिलरली तसेच जवळपास आपण करू शकतो. तर इंद्रावतीमध्ये एक काय आपल्याला युनिक पाहायला मिळतं, तर ते आहे दुर्मिळ जंगली म्हैस. तर आज काय म्हणतात? रिअर वाईल्ड बफेलो. मानस, आसाम. मानस काय? आसाम. मानस रिव्हर इथूनच फ्लो होते. आता लक्षात ठेवा, ही युनेस्कोच्या नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहे. युनेस्को बद्दल ऑलरेडी पूर्ण पाहिलेलं आहे आपण. ओके,
पुढचा प्रश्न. ओके. अजून पण प्लेट्यू ऑन दिअर कंटिनेंट. आता प्लेट्यू ऑन कंटिनेंट आताच बघितलं कोलंबो वाला. बघितलं ना व्हॉल्कॅनोचा कोलंबो. काय आहे ते, कुठे आहे? कोलंबो कुठे आहे मित्रांनो? ज्वालामुखीचा पठार हे कुठे आहे? नॉर्थ अमेरिकेमध्ये. बोलिव्हिया प्लेट्यू कुठे आहे? तर ती आहे साऊथ. सेंट्रल मॅसिव प्लेट्यू कुठे आहे? तो आहे युरोपमध्ये. आणि युनान प्लेट्यू एशियामध्ये. ओके. आता ना अं, आता ना एक लक्षात ठेवा. इंटर मो इंटरमॉन्टेंट प्लेट्यू म्हणजे आंतर पर्वतीय पठार. तर इंटरमॉन्टिनेंट सॉरी इंटरमॉन्टेने प्लॅट्यू मध्ये काय असतं तर हा प्लॅट्यू आहे. ओके, समजण्यासाठी हा प्लॅट्यू आहे. याच्या आजूबाजूला पूर्ण हिल्स किंवा माउंटेन असतात. त्याला आंतरपर्वतीय पठार म्हणजेच इंटरमॉन्टे पर्वत असे म्हणतात. तर याचं उदाहरण कोणतं आहे? तर हे बोलिव्हियाचं पठार आहे ना, हे एक्झाम्पल आहे इंटरमॉन्टेन प्लॅट्यूचे. त्यानंतर पिडॅमॉन्ट प्लॅट्यू. ओके. पिडॉमंट प्लॅट्यू म्हणजे एका साइडनं माउंटेन आणि दुसऱ्या साइडनं पूर्ण फ्लॅट. ओके, हे प्लॅट्यू समजा इथे माउंटेन आणि इकडल्या साइडनं फ्लॅट. ओके. आणि एका साइडनं काय आहे तर स्टीप स्लोप असतो. व्होल्कॅनिक प्लॅट्यू जसे की व्होल्कॅनिक प्लॅट्यू कोणते? कोलंबियन पठार. व्होल्कॅनिक प्लॅट्यू लावा आणि लावा इरप्शनच्या मुळे बनतात, बेसाल्ट. आता आहे कॉन्टिनेंटल प्लॅट्यू. तर काही प्लेट्यूज आहेत ना, ते अपलिफ्ट होतात. ओके, असे वर उचकतात. आणि तिबेटियन प्लॅट्यू, तर ह्या प्लॅट्यूलाच काय म्हणतात? रूफ ऑफ द वर्ल्ड. ओके. त्याचं आपण ऑलरेडी एक उदाहरण तिबेटियन प्लॅट्यू मधलं एका प्लॅट्यूच बद्दल आपण बघितलं होतं. तिथे पण म्हणलं त्याला जगाचे छप्पर असे म्हणलं जाते. ओके. पुढचा प्रश्न आहे आता. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या घनतेसंदर्भात उत्तरता क्रम ओळखा. डेन्सिटी काय असते मित्रांनो? ऍक्च्युली मित्रांनो मी त्यावेळेस आता घनतेची डेफिनेशन घनता मी थोडं चुकीची सांगितली. लक्षात ठेवा, घनता म्हणजे काय? नंबर ऑफ पीपल. ओके, डिवायडेड बाय एरिया. मी ऍक्च्युली हा नाही ऍक्च्युली ओके नाही मी ही सांगितली होती वाटतं ना. मी कन्फ्युज झालो होतो. हा घनता म्हणजे काय? नंबर ऑफ पीपल बाय एरिया. घनता म्हणजे काय? नंबर ऑफ पीपल बाय एरिया. कशात मोजलं जातं? स्क्वेअर किलोमीटर. स्क्वेअर किलोमीटर, स्क्वेअर नाही, स्क्वेअर किलोमीटर याच्यामध्ये मोजलं जातात. काय आहे घनताची डेफिनेशन? नंबर ऑफ पीपल बाय एरिया. ते मी पण कन्फ्युज झालो, मी ही सांगितली होती. अच्छा ठीक आहे. आता आता हा प्रश्न आहे ना, कॉमन सेन्स मधला सॉल्व्ह करायचा आहे. तर मला सांगा, याच्यामध्ये सर्वात जास्त घनता कोणत्या याच्यामध्ये आहे? तर सगळ्यात नॉर्मली ऑब्झर्व करा, याच्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे आहे? ऑब्विसली पुण्यामध्ये. कुठे आहे पुणे ऑप्शन? हे कटलं, हे कटलं. 50-50 पर्यंत आलो. पुण्याच्या नंतर कोणता सांगायला तू? नागपूर आणि कोल्हापूर. ओके. तर मित्रांनो इथं ट्रॅप आहे. असं वाटेल की नागपूर आहे, कारण की नागपूर उपराजधानी आहे, पण कोल्हापूरला आहे सेकंड. तर उत्तर आहे 4. आता पुण्यामध्ये किती आहे? 603. कोल्हापूरमध्ये आहे 504. सोलापूरमध्ये आहे 290. कानपूरमध्ये आहे 470. आणि जळगावमध्ये 359. महाराष्ट्राची टोटल घनता किती आहे? 365. भारताची टोटल घनता 382. मुंबई सब अर्बन मध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी किती? 20,925. मुंबईमध्ये किती येतं? 20,038. ठाण्यामध्ये किती आहे? 1157. कोल्हापूर झालं, नागपूर झालं, पुन्हा नागपूर, जळगाव सांगितलं ना. ओके, हा बाकीचं झालं. हे महत्वाचे लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न पाहू आता. विच ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्री प्रोड्युसेस ऍग्रिकल्चर? सगळ्यांना माहिती आहे हा प्रश्न.
किर्लोस्कर. सोपा प्रश्न, वन ऑफ द इझिएस्ट प्रश्न. नदी आणि धबधबे. शरावती नदी कुठे आहे? जॉग फॉल, कर्नाटका. नर्मदा, नर्मदा रिव्हर, कपिलधारा. नर्मदा कशी फ्लोईंग आहे, कावेरी कशी फ्लोईंग आहे. ओके. नर्मदा तापी. ओके. वेस्टर्न फ्लो, कावेरी ईस्टर्न फ्लो. नर्मदा झालं. कावेरी काय आहे? कावेरी कर्नाटक, हे शिवसमुद्र कर्नाटका मधले. मित्रांनो हे ना अजून पण पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे एका ऑप्शन मध्ये हे शिवसमुद्र. म्हणजे जर आतापर्यंत ना हे 3 वेळेस आलंय बघा शिवसमुद्र. हा. कावेरी आता घाटप्रभा काय तर गोकाक. ओके. गोकाक यालाच काय म्हणतात लक्षात ठेवा. गोकाक याला म्हणतात भारताचा नायगारा. भारताचा नायगारा. नायगारा काय आहे तर जगातलं सर्वात मोठा धबधबा आहे. त्याच्यामुळे गोकाक काय आहे तर भारताचा नायगारा आहे, म्हणजे भारताचा सर्वात मोठा धबधबा आहे. ओके. पुढचा प्रश्न. आता ना एक लक्षात ठेवा, हे असं हे धबधबा पडायला आहे. ओके. इथं खाली जो पाणी असतं ना साचतं, तर इथं ना एक खड्डा बनतो बघा ह्या पाण्याच्या प्रेशरनं. तर ते पाण्याच्या खड्ड्याला ना प्लुंग पूल, हे प्लुंग पूल असं म्हणतात. हे इरोजन मुळे बनतो. जस्ट लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस विचारला जाईल. पुढं, सूर्यमालिकेतील रिकामजागा ग्रह सूर्यापासून रिकामजागा किमी अंतरावर असून. मित्रांनो लिटरली सांगतो, हा प्रश्न ना टफ आहे. इवन तो हे आपल्या पुस्तकात जशाल तसं मेन्शन आहे, पण आपण एवढं नाही लक्षात ठेवत ना. कोणता ग्रह किती दिवस फिरणार, पृथ्वी किती फिरणार, प्लुटो किती, शुक्र किती. ओके. टफ प्रश्न आहे मानतो मी. तर याचं उत्तर आहे बुध ग्रह 5.8 किलोमीटर अंतरावर परिभ्रमण करतो. ओके. तर आपण बघूयात आता आपली सोलार सिस्टीम. हे आपले सूर्यदेवता, नंतर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, याला ब्ल्यू प्लॅनेट म्हणतात. ओके. आता प्रत्येक प्लॅनेटचं थोडं थोडं बघू. इथं ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे, लक्षात ठेवा. इथं त्यांनी दाखवलं नाही. मार्स. आता हे जे 4 आहेत ना, आणि इकडले जे 4 आहेत यांना गॅसियस प्लॅनेट म्हणतात. ओके. आणि याला सॉलिड. सन काय आहे? हर्ट आहे सोलार सिस्टीमचा. इट इज. आता मी थोडं झूम करतो अजून. ओके. मर्क्युरी काय? फर्स्ट अँड द स्मॉलेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम, क्लोज टू अर्थ, सॉरी सन. व्हीनस काय? सेकंड प्लॅनेट. अनलाइक अदर प्लॅनेट, व्हीनस रोटेट. आता हे बघा आपण बघितलं होतं, व्हीनस रोटेट क्लॉकवाईज इन दिस ऑर्बिट. आता व्हीनस सारखाच कोणता अजून ऑर्बिट करतो तसा, तो आहे हा वाला युरेनस, 7th प्लॅनेट. ओके. बाकीचे बघा आपण नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. आपले बघा 2 प्लॅनेट सोडून ना बाकीचे जे प्लॅनेट आहेत ना, येस, मर्क्युरी, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, नेपच्यून. तर हे ना हे वेस्ट कडून ईस्ट कडे हे करतात, रोटेट होतात. त्याच्यामुळे आपल्याला ना सकाळ आपल्याला पूर्वेकडून सूर्य दिसतो उगवल्या उगवल्या. ओके. आणि हे व्हीनस आणि युरेनस आहेत ना, हे ईस्ट टू वेस्ट हे होतात, रोटेट करतात. ओके. क्लॉकवाईज, त्याला क्लॉकवाईज इन रोटेशन. अर्थ काय? थर्ड प्लॅनेट, ब्ल्यू प्लॅनेट, जिथं होम प्लॅनेट आहे. मार्स काय? सेकंड स्मॉलेस्ट प्लॅनेट अँड फोर्थ प्लॅनेट इन द. मार्सला काय म्हणतात तर रेड प्लॅनेट म्हणतात. ज्युपिटर काय तर जायंट प्लॅनेट, 5व्या नंबरचा लार्जेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. अर्थचे अर्थला एक मून आहे. मार्सला 2 हे येतं, मून येतं. त्याचं नाव फिबो, आणि दुसरं काय तुम्हाला लक्षात येईल ना. सॅटर्न 6th, आणि ब्युटिफुल रिंग आहेत हे सॅटर्नच्या. हे गॅसियस आहेत, हे रिंग जी आहे सॅटर्नची. युरेनसला पण रिंग आहे अशी गॅसियस मेटल पासून बनलेली आहे. नेपच्यून. ओके. जायंट प्लॅनेट. आता याच्या ज्या युरेनसच्या नंतर मग तो क्युपर बेल्ट वगैरे ते आहे तिथं. ओके. क्युपर बेल्ट म्हणजे काय? जिथं म्हणजे ओके. क्युपर बेल्ट इथं लक्षात ठेवा. मी क्युपर बेल्ट बद्दल डिटेल नंतर सांगतो, त्याचे खूप सारे पॉइंट आहेत. ओके. तर पुढचा प्रश्न बघूयात. प्रजाती आणि प्रकार.
भारतीय गेंडा. आता मी ना हे 2024च्या ह्याच्या IUCNच्या रिपोर्ट नुसार सांगेल. तर इंडियन तर जे भारतीय गेंडा आहेत ना, तर हे आहेत धोकादायक असे, म्हणजे काय तर सॉरी, हे ऍक्च्युली आहेत क्रिटिकल इंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये. एशियाटिक एलिफंट आहेत इंडेंजर्ड मध्ये. वाळवंटातील कोल्हा रिपीट झालाय हे, तर हा लिस्ट कन्सर्न मध्ये. आणि पिंक हेडेड हा आहे क्रिटिकल इंडेंजर्ड मध्ये. Okay. लक्षात ठेवा, हे अपडेट इन्फॉर्मेशन आहे. आता ना हे आपण सोलार सिस्टीमचं बघितलं ना. आता याच्यात लक्षात ठेवा, सूर्याची जी एनर्जी येते कशी येते, न्यूक्लिअर फ्युजन होतं सूर्याच्या कोर मध्ये. आणि न्यूक्लिअर फ्युजन हे हायड्रोजन मध्ये इन्फ्यूज होतं आणि कन्वर्ट इंटू, नाही बघा बघा विदिन कोर. आता काय होतं ह्यांच्या कोर मध्ये ना, हे न्यूक्लिअर एनर्जी पासून, आपल्याला न्यूक्लिअर फ्युजन पासून एनर्जी बाहेर पडते सन पासून. पण कसं 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 होतं हे न्यूक्लिअर एनर्जी, तर बघा हे सूर्याचं जे कोर आहे ना, त्या कोर मध्ये हायड्रोजन इन्फ्यूज होतं. ओके. आणि कन्वर्ट होतं हेलियम. आणि हेलियम मुळे नंतर आपलं हे न्यूक्लिअर फिजन होतं. तर ती लेमन लँग्वेज मध्ये मी प्रोसेस सांगितलं, डीप मध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी असेल. आता प्लॅनेटची साईज कशी येते लक्षात ठेवा. पहिले मोठा कोणता आहे, ज्युपिटर, ज्याला ना 79 सॅटेलाइट्स आहेत. ओके. आणि याच्यातला तो गॅनिमेड आहे ना, गॅनिमेड नावाचा जो सॅटेलाइट आहे ज्युपिटरचा, हा सर्वात लार्जेस्ट मून आहे. ओके. ज्युपिटरच्या नंतर सॅटर्न, ज्याला 82 मून्स आहेत. नंतर युरॅनस, नेपच्यून, अर्थ, व्हीनस, मार्स, आणि सगळ्यात छोटा आहे मर्क्युरी. तो हा गॅनिमेड आहे ना, तर हा मर्क्युरीच्या साईज एवढा आहे. ओके. हे बघा केवढा मोठा आहे तो. ओके. बाकी आता पुढचा प्रश्न पाहूयात. मराठीमध्ये जर बघा मित्रांनो सांगायचं गेलं तर बघा, गुरु, नंतर शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ आणि बुध. ओके. नेक्स्ट, घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशातून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसेल्स मध्ये कोणत्या अंतर्गत करारा सह्या होता. ओके, करारावर सह्या केल्या. तर मार्च 1989 मध्ये स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय करारामध्ये सिग्नेचर्स केल्या. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन डॉट प्रोग्राम मीन्स रिसायकलिंग ऑफ इंडस्ट्रियल पोल्युशन वॉटर बिगिन इन विच कंट्री. तर इट इज स्टार्टेड इन जर्मनी. ओके. ओके. महत्वाचं आहे, इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे पारिस्थितिकी. याच ही व्याख्या कोणी दिली, ही व्याख्या दिली ओडम यांनी. ओडम कोण येतं, युगेने प्लिसंटास ओडम हे त्यांचं नाव आहे. ते काही मॅटर, एवढं मोठं नाव, ठीक आहे, लक्षात राहिलं तर. यांना पर्यावरणाचे जनक, फादर ऑफ इकॉलॉजी म्हणतात. यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ इकॉलॉजी, म्हणजेच पर्यावरण शास्त्रातील मूलभूत तत्वे, ज्याच्यामध्ये ते इकॉलॉ सिस्टीमला प्रमोट करतात. कन्झर्वेशन करा, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करा, असं सांगतायत. की त्याचं महत्व काय ते त्यांनी सांगितलंय. तर याच्यात लक्षात ठेवा, क्रेब्स. ओके. क्रेब्स हे नोबेल प्राइज विनर आहेत. कशामध्ये, शरीर विज्ञान आणि औषध या क्षेत्रात. त्याच्यात फिजिओलॉजी आणि मेडिकल डिस्कवरी मध्ये. आता यांनी काय डिस्कवरी केलं, तर लिव्हिंग ऑर्गनायझर. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जिवंत जीव. त्यानंतर सिट्रिक ऍसिड सायकल आणि क्रेब्स सायकल. ओके, ऑल क्लिअर आहे. पुढचा, ओझोन मध्ये घट झाल्यावर कोणता परिणाम होतो. किती वेळेस मित्रांनो हा बघितलाय, ओझोन मॉन्ट्रियल प्रोटोकॉल O3. ओके, O3 कुठं असतं तो पण आपण एकदा पाहूयात. ओके.
आता बघा कोणता परिणाम होतो यांच्यावरती. माणसाच्या रोग प्रतिकारक क्षमता कमी, नुकसान, वनस्पतीची वाढ खुंटते, तापमानात वृद्धी, मोतीबिंदू होण्याचे कारण. हे वरीलपैकी चारही याचं उत्तर आहे. ओके. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचं टार्गेट काय आहे तर 2030 पर्यंत HCFC चा फेज कमी करणं. O3 चे कोणकोणते घटक म्हणजे मानवनिर्मित कोणत्या घटकामुळे आपल्या ओझोन घटाची म्हणजे ओझोन च्या लेअर मध्ये घट होते. त्याच्यामध्ये बघा CFC, HCFC, हॅलॉन्स, पुन्हा मिथाइल ब्रोमाइड. ओके, ही आहेत. आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये ना ग्रीन हाऊस गॅस वगैरे तेच आहेत. ओके, पण ओझोन हा कोणत्या लेअर मध्ये आहे? ओके. सॉरी. तर लक्षात ठेवा ओझोन आहे ट्रॉपोस्फिअर आणि स्ट्रेटोस्फिअरच्या याच्यामध्ये ओझोन लेअर. ज्यावेळेस हा ट्रोपोस्फिअर मध्ये येतो त्यावेळेस हा खतरनाक डेंजरस असतो. ओके, हजार्डस असतो. आता ना हे अर्थचे लेअर बघूयात, महत्वाचं आहे. ही आपली आपली पृथ्वी. त्याच्यानंतर आहे ट्रोपोस्फिअर, किती 0 ते 10 मैल पर्यंत. काय टेम्परेचर? हे टेम्परेचर. ह्या एरिया याच्यामध्ये काय होतं, पाऊस पडतो, आपला हॉट एअर बलून याच्यामध्येच असतात. त्यानंतर काय ट्रोपोस्फिअरच्या नंतर स्ट्रॅटोस्फिअर. ओके, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये O3 असेल तर काय तो आपला बेस्ट फ्रेंड राहील. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय होतात तर प्लेन विचारल्या जाऊ शकतात, प्लेन वाहतात. मेसोस्फिअर, ओके, 32 ते 85 मैल्स. इथे काय होतात तर मेटेरॉइड्स. त्यानंतर लक्षात ठेवा कर्मन लाईन कोणत्या दोन याच्यामध्ये आहे तर विचारलं जाईल. हे थर्मोस्फिअर आणि मेसोस्फिअरच्या मध्ये कर्मन लाईन आहेत. इथेच आपण सॅटेलाइट काय करतो उडवतो. ओके, इथं औरोरा हा कन्सेप्ट पण लक्षात ठेवा. औरोरा कुठं पाहायला मिळतो तर ते थर्मोस्फिअर मध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एक्झोबेस हा कशामध्ये तर एक्झोस्फिअर आणि थर्मोस्फिअर मध्ये. त्याच्यामध्ये स्पेसशिप काय होतात ऑर्बिट होतात. ओके, हे क्लोज टू अब्सोल्यूट झिरो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर काय येतं एक्झोस्फिअरच्या नंतर आयनोस्फिअर आहे जे दिलेलं नाही. एक्झोस्फिअर, आयनोस्फिअर. ओके, ऑल क्लिअर. नीती आयोगाचे 2017 ते 2020च्या त्रिवार्षिक उद्दिष्ट काय आहे तर शेतकऱ्याचे उत्पादन दुप्पट करणे आणि प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे. नीती आयोग 2024 ची थीम काय आहे? विकसित भारत. लक्षात ठेवा महत्वाचं, विकसित भारत ऍट द रेट 2047. विकसित भारत ऍट द रेट 2047. सीईओ कोण आहेत आपल्या नीती आयोगाचे तर ते आहेत BVR सुब्रमण्यम. BVR सुब्रमण्यम इज द सीईओ ऑफ नीती आयोग. व्हाईस चेअरमन कोण आहेत तर सुमन बेरी. सुमन बेरी. आता चेअरमन कोण आहेत मित्रांनो? प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरच आहेत का प्रेसिडेंट आहेत? प्राईम मिनिस्टर. ओके. आता हे त्रैवार्षिक आराखड्याचं उद्दिष्ट म्हणजे तर हे त्रैवार्षिक आराखडा काय आहे तर हा धोरणात्मक बदलाच्या चौकटीची रूपरेषा देणारा सर्वसमावेशक दस्तऐवज आहे. ओके, दस्तऐवज आहे. 7 पिलर आहेत नीती आयोगाची, विचारल्या जाऊ शकतात. प्रो ऍक्टिव्हिटी, प्रो पीपल, पार्टिसिपेशन, empowerment, inclusion of all, इक्वॅलिटी, ट्रान्सपरन्सी. ओके, महत्वाचे सोप्यात परत एकदा लोक बघू. प्रोएक्टिव्हिटी, प्रोएक्टिव्ह, प्रो पीपल, पार्टिसिपेशन, empowerment, inclusion of all, इक्वॅलिटी आणि ट्रान्सपरन्सी. ओके, नेक्स्ट. हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, ड्रॉप केलेला आहे. तर आता याच्यावरून काय लक्षात ठेवायचं आपल्याला? नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. तर अंडर नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज
8 मिशन लॉन्च आहे, तर ते 8 मिशन कोणते? नॅशनल सोलार मिशन, याच्याबद्दल पुढे पाहणार आहोत आपण. नॅशनल मिशन फॉर एन्हान्स एनर्जी इफिशियन्सी, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटेट, नॅशनल वॉटर मिशन, नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टम, नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, सातवा आहे नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, आठवं नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. हे 2008 मध्ये प्राईम मिनिस्टर्स काउन्सिल यांनी लॉन्च केलं आहे. प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज 2008 मध्ये लॉन्च केलेलं आहे. हे पॉइंट्स लक्षात ठेवा, मे बी नेक्स्ट टाइम हेल्प होईल. पुढील विधाने विचारात घ्या. ओके, काय म्हणताय ते? क्रिपिंग इन्फ्लेशन इज कंडक्टिव्ह फॉर इकॉनॉमिकल ग्रोथ अँड मे हॅव फेवरेबल इफेक्ट्स. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामासाठी फायदेशीर असू शकते का? तर ठीक आहे, पाहूयात. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. काय म्हणतात ते? ड्युरिंग इन्फ्लेशन व्हॅल्यू ऑफ मनी इन्क्रीजेस. आपण इन्फ्लेशनच्या वेळेस काय होतं? बेनिफिट कोणाला होतो? डिबेट जो कर्ज घेतो त्याला. आणि इन्फ्लेशन मुळे उत्पन्नाची विषमता कमी होते. तर बघा, एवढं तर माहित आहे की आपण एवढं वेळेस बघितलं चलनवाढ. इन्फ्लेशन म्हणजे काय? भाव वाढ. भाव वाढल्यानं काय होतं? भाव वाढल्यावर काय होतं? ऋणकोला लाभदायक होतं. म्हणजे जो कर्ज घेणार आहे ना, त्याचा फायदा होतो, कर्ज देणाऱ्याचं नुकसान होतं. ओके, आणि पैशाचे मूल्य वाढते का बाबा? पैशाचे मूल्य कमी होते. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य कमी होते. ओके, कारण की कसं होतं की जी 5 रुपयाची वस्तू आहे, तीच वस्तू आपल्याला काय होते? 10. म्हणजे याचा अर्थ आहे की मूल्य वाढ कमी झाले, पैशाची व्हॅल्यू कमी झाली. असं वाटतं की हे 5 रुपयाची वस्तू 10 ला झाली, तर तसं नाहीये, हे असं आहे. ओके, लक्षात ठेवा, इथं कन्फ्युज होऊ शकते. आता सी बरोबर आहे, बी चूक आहे, हे कटलं, बी चूक आहे. ऑप्शन 4. ओके, रांगती म्हणजे ट्रिपल इन्फ्लेशन इज ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिस्थितीच्या फायदेशीर असू शकते. आता इन्फ्लेशनचे प्रकार बघूया कोणकोणते. पहिला आहे, लक्षात घ्या, क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणजे रांगती चलनवाढ. याच्यामध्ये काय होतात? प्राइजेस खूप स्लोली वाढतात. ओके, आणि हे सेफ आणि इसेन्शियल असतं ग्रोथसाठी, इकॉनॉमीच्या ग्रोथसाठी. त्यानंतर आहे वॉकिंग इन्फ्लेशन. ओके, म्हणजे चलनवाढ. वॉकिंग यालाच काय म्हणतात? ट्रॉटिंग पण म्हणतात. ओके, चालती चलनवाढ. तर ही कसं आहे, इथं मॉडर्न प्राइजेस असतात, 3 ते 7% इन्फ्लेशन असतं, आणि हे एक वॉर्निंग साईन आहे. ओके, वॉर्निंग साईन म्हणून काम करतं. त्यानंतर रनिंग इन्फ्लेशन म्हणजे धावती किंमत वाढ. तर याच्यामध्ये काय, सॉरी, धावती चलन वाढ. याच्यात काय तर किमती रॅपिडली इन्क्रीज व्हायला जातात. ओके, ऍडव्हर्सली इम्पॅक्ट चालू होतो इकॉनॉमीवरती. आणि चौथा आहे हायपर इन्फ्लेशन, त्यालाच गॅलोपिंग असं पण म्हणतात, म्हणजे अति चलनवाढ. याच्यात काय होतात? प्राइजेस रॅपिडली इन्क्रीज होतात, खूप फास्ट, आणि काय करतात? टोटल कोलॅप्स करतो कशाचा? मॉनेटरी सिस्टीमचा. ओके, आणि कंटिन्युअसली फॉल इन परचेसिंग म्हणजे परचेसिंग पॉवर, विकत घेण्याची पॉवर काय होते? दिवसेंदिवस कमी व्हायला लागते. कामून पैसे कमून तर हे होतं. ओके, पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या विधाने बरोबर आहेत? ओके, 2019च्या जागतिक विकास अहवाल, ओके, ह्युमन कॅपिटल इंडेक्स सजेस्टेड इन वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2019 is measured in terms of productivity of the next generation of workers. काय म्हणतो तो? 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक या श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भातील संदर्भात सूचित केला जातो. कोणत्या संदर्भात सूचित केला जातो? ओके, बघूयात आता पुढचं. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 व 1 यांच्या दरम्यान असतो. आता एक लक्षात ठेवा, ही जो ह्युमन कॅपिटल इंडेक्स तो पब्लिश करतो वर्ल्ड बँक. ओके, आणि जवळपास 157 कंट्रीज आहेत.
आता लक्षात ठेवा, इंडिया 115 होता त्यावेळेस, सिंगापूर रँक 1 होता, त्याचा स्कोर होता 0.88 आणि इंडिया आता 0.44. ओके, मी 2019 चा डेटा सांगतोय. 2023 चा डेटा थोडा वेळा. ओके, 2000 आधी एक मिनिट, हे लक्षात ठेवा, हे 157 आहे याचे ना. ऍक्च्युली हे फर्स्ट विधान चूक आहे, हे बरोबर आहे याच्यात. याच्यात ना आता 2024 साठीच बघा, लक्षात ठेवा ते काय मोस्ट प्रोबॅबली की एरियाज कोणते तर. ओके, की एरियाज कोणते ते ह्युमन याचे HCI चे. तर 5 की एरिया आहेत त्या ह्युमन कॅपिटल इंडेक्सचे. तर ती कोणकोणती आहेत तर मोर्टॅलिटी रेट 5, मृत्यूदर 5 वर्षापेक्षा खाली, नंतर इयर ऑफ स्कूलिंग, शाळेत म्हणजे इयर ऑफ स्कूलिंग शाळेमध्ये किती वर्ष आहेत, इन्व्हायरमेंट म्हणजे पाहिजे आपलं. चौथं काय, स्टंटिंग म्हणजे बालकांची खुंटन दर म्हणजे स्टंटिंग. त्यानंतर आहे ऍडल्ट सर्वायवल रेट, ज्यालाच काय म्हणतात ऍडल्ट सर्वायवल रेटला प्रौढ आयुर्मानोत्तर जीवन प्रमाण, जीवन प्रमाण. ओके, आय होप दोन्ही क्लिअर आहे मित्रांनो. मी ते कसं, काही जणांना इंग्लिश प्रेफर करतात, काही जण मराठी प्रेफर करतात, त्याच्यामुळे मी म्हणजे जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं सांगतोय दोन्ही लँग्वेज मध्ये. काही काही अंडरस्टँडेबल जे वर्ड्स आहेत ते मी स्किप करतो. ओके, पुढचा प्रश्न पाहूत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ हाऊस अँड अर्बन अफेअर is implemented which of the following for urban planning and heritage conservation. नागरी नियोजन प्राचीन वारशांचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्या अंतर्गत कोणती योजना राबलेली आहे. तर कोणती योजना राबलेली आहे तर ती आहे हृदय कार्यक्रम. स्मार्ट सिटी कार्यक्रम 2015 ला चालू झालाय आणि स्मार्ट सिटी कार्यक्रमाचे 4 मेन पिलर आहेत. ओके, विचारले जाऊ शकतात कोणकोणते स्मार्ट पिलर. सामाजिक, नंतर भौतिक फिजिकल, संस्थात्मक आणि आर्थिक इकॉनॉमिकल. अटल मिशन काय आहे तर नीती आयोगाने चालू केलेलं आहे. कशासाठी तर हे स्टार्टअप कल्चरला ना प्रमोट करायचे, स्टार्टअप कल्चर. ओके, ओके. आणि स्वच्छ भारत शिक्षण काय आहे तर 2014 मध्ये केव्हाच लॉन्च झालं तर 2/10/2014 गांधी जयंती. ओके, ह्या दिवशी लॉन्च केलं होतं स्वच्छ भारत मिशन. टार्गेट होतं 2019 पर्यंत पूर्ण करायचं. ओके, स्वच्छ भारत मिशन ओपन डिफिकेशन फ्री, हे त्याच्यातलं वन ऑफ द हे होतं, उघड्यावरती स्वच्छ करायचं स्वच्छ भारत मिशन. पुढचं पाहूयात आता. 11 व पंचवार्षिक योजनामधील 27 मॉनिटरी टार्गेट आहेत. ओके, आणि ते कोणकोणत्या कॅटेगरीत त्यांना मोडलेलं आहे तर 6 कॅटेगरीत मोडलेलं आहे. आता हे पंचवार्षिक कोणी बनवलंय 2007 ते 2012च्या याच्यात तर सी रंगराजन यांनी बनवलेलं आहे. थीम काय आहे तर रॅपिड आणि मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, जलद व अधिक समावेशक वाढ. ओके, जलद व अधिक समावेशक वाढ. 6 कॅटेगरीज कोणत्या, इन्कम आणि पॉवर्टी म्हणजे उत्पन्न आणि गरिबी, एज्युकेशन, हेल्थ, विमेन आणि चाइल्ड इन्फ्रा, विमेन अँड चाइल्ड, एक मिनिट, विमेन अँड चाइल्ड साठी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं, पुन्हा एन्व्हायरमेंट अशी होती. ओके, इन्कम आणि पॉवर्टी, एज्युकेशन, हेल्थ, विमेन अँड चाइल्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणि एन्व्हायरमेंट. ओके, पुढचा एसडीजीज. एसडीजीज 17 एसडीजीज काय आहेत आपण त्यांच्या ऑफिशियल साइट वरून जाऊन बघितले होते. तर एसडीजी ही बदल कोणते विधान बरोबर आहेत, यांनी एमडीजी चे रिप्लेस केले 2015 ला.
आणि शाश्वत ही 2015 पासून अस्तित्वात, हे 2015 पासून 12 पासून 15 पासून अस्तित्वात आहे. ओके, तर हे चूक आहे, सी बरोबर आहे. ओके, शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात का? बरोबर ना, ऑब्विसली ग्लोबल आहेत हे. आणि ह्याची रिओ दी जेनेरो 2015 मध्ये, तर मित्रांनो हे 2012 मध्ये झालं. ओके, स्वॅप केलं, इथं 2012, इथं 2015. ओके, आणि आता बघा तुम्ही, हे कॉमन सेन्स पण तुम्ही काढू शकला असता. अस्तित्वात आली आणि काय म्हणतात संदर्भातील याची चर्चा. ओके, डिस्कशन केव्हा झालं होतं यांचं, मीटिंग चालू केव्हा झाली? 2012 मध्ये. इथे पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. हे जे आहेत ना एसडीजीज वगैरे ते, तर हे नॉन बाइंडिंग आहेत. नॉट बाइंडिंग. सॉरी, नॉन बाइंडिंग म्हणजे पुढचा प्रश्न बंधनकारक नाही तर ते. पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली जाते? तर हे काय करतात माहिती आहे का? हे अनऑर्गॅनिक सॉरी ऑर्गनाइज सेक्शन मध्ये, म्हणजे असंघटीय क्षेत्रामधल्या लोकांसाठी आहे. कोणकोणते त्याच्या हे असंघटित क्षेत्र कोणकोणते आहेत? बांधकाम, मध्यान्ह भोजन उपग्रह, मध्यान्ह भोजन मिड डे मील प्रोग्राम फॉर वर्कर्स, पुन्हा ऑडिओ व्हिडिओ वर्कर्स. हे वरीलपैकी तीनही ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. केंद्र सरकारने ही 2019 मध्ये लॉन्च केलेली आहे. 60 वर्षावरील सर्व जे लोक आहेत त्यांच्यासाठी दर महिन्याला 3,000 पर मंथ पेन्शन ठरवलं होतं. एंट्री एज काय आहे तर 18 ते 40 वयोगटातील लोक अर्ज भरू शकतात. ओके, ज्यांचं इन्कम 15,000पेक्षा कमी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, जो की आयोगाने कॅन्सल केलेला आहे. त्या पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष करतो. विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. आता हा प्रश्न आपण कॉमन सेन्स न काढणार. काय म्हणतात? ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ऑफन कन्फ्लिक्ट विथ ग्रोथ ऑब्जेक्टिव्ह. हो, बरोबर आहे ना. काय होतं की पर्यावरण, एखादं कंपनी काय करते, पैसे वाचवण्यासाठी काय करते, तशीच ते वस्तू ड्रेन करते रिव्हर मध्ये. त्याच्यामुळे काय होतं, इन्व्हायरमेंटचा ऑब्जेक्टिव्ह इन्व्हायरमेंटल सिस्टम ऑफन कम्प्लीट विथ ग्रोथ ऑब्जेक्टिव्ह. तो काय म्हणतो, इथं मी पैसा खर्च केला तर माझा प्रॉफिट कमी होईल. त्याला कळणार रे बाबा, इन्व्हायरमेंटचं किती लॉस व्हायले. तेच आपल्याला दुसऱ्या सांगितलं की देअर इज अ ट्रेड ऑफ बिटवीन डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमीच परस्पर विरोध असतो. अरे दादा, परस्पर विरोध नसतो. जर याचीच तुम्ही व्यवस्थित हे केलं, ओके, जे ट्रेन केलं एखाद्या कंपनीतनं रिव्हर मध्ये, त्याने काय होणार, रिव्हर इकॉलॉजी खराब होणार, काय होणार, पाणी खराब, डिसीजेस प्रॉब्लेम होणार. कोणाचं नुकसान? ह्युमन लाईफला प्रॉब्लेम आहे, ह्युमन लाईफला प्रॉब्लेम. ओके, पुन्हा नॅचरल रिसोर्सेस कमी व्हायलेत, हेच रिसोर्सेस कंपनीला लागत नाहीत का? ओके, लागतात का नाही? हे असे ह्युमन ग्रीड इज द वर्स्ट थिंग. ओके, माणसाची लालच बुरी बला आहे, असे ते. बट ऑलवेज रिमेंबर दॅट नेचर स्मार्टर दॅन पीपल. निसर्ग केव्हा काय करणार आपल्याला सांगता येत नसतं मित्रांनो. पुढे बघूयात आता. खालील राष्ट्रीय सोलार मिशन, आताच आपण बघितलं होतं राष्ट्रीय सोलार मिशन, मी म्हणलं होतं पुढे बघणार आहोत. ते 2010 मध्ये लागू नाही झालं, 2008 मध्ये लागू झालंय आणि 2010 मध्ये अप्रूव्ह झालंय. बघा डेटा कसा त्यांनी एक्झामिनरनं ट्रॅप करून म्हणजे हे केलाय, सेट पण कसा केलाय. आणि 2021-22 पर्यंत 1 लाख मेगावॅट वीज निर्माण करायची होती. ही ही वीज आहे ना, ऍक्च्युली हे बी बरोबर आहे त्यावेळेस हे. तर ह्याच्यामध्ये ना काय करायचं होतं त्यांना, 40 गिगावॅट. ओके, हे 1 लाख मेगावॅट आहे ना, त्यालाच ना 100 गिगावॅट म्हणतात. तर 40 गिगावॅट ही कशी बनवायची होती, तर हे रूफटॉप वरून, आणि 60 गिगावॅट ही ग्रीड कनेक्शन सोलार प्रोजेक्ट थ्रू बनवायची होती. आता 2024च्या याच्यात लक्षात ठेवा की टार्गेट काय केलं त्यांनी, 280 गिगावॅट बाय 2030 हे टार्गेट ठेवले त्यांनी. ओके,
ऑब्जेक्टिव्ह काय होते याचे? हार्मफुल कमी करणं, क्लीन फ्यूल बनवणं, प्रमोट करणं काय? ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड पॉवर. ओके. पुढचा आहे आता प्रश्न, रेरा नियामक आणि विकास कायदा या संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधान निवडा. तर 2015 मध्ये रेरा हे झालं होतं का? बरोबर आहे. घराच्या खरीददाराचे हित सांभाळणे हे त्याचे उद्दिष्ट एक पॉझिटिव्ह आहे. जम्मू काश्मीरमध्ये लागू नाही, तर मित्रांनो लागू नव्हता. आता हे 2017चा आहे. हा लागू नव्हता, पण आता तर आपल्याला माहित आहे सिच्युएशन चेंज झाले. जम्मू काश्मीरमध्ये काय झालंय ते. ओके. युनियन टेरिटरी. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे? भारतात सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे. भारतात लोकसंख्या एक नंबरला आहे सध्या. ओके. चायनाला आपण मागे टाकलेला आहे. जगातील सर्वात पॉप्युलस कंट्री कोण आहे? तर इंडिया आहे, हे लक्षात ठेवा. वार्षिक लोकसंख्या वृद्धीमध्ये घटत आहे. बरोबर. तरुण लोकसंख्याचे हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ऍक्च्युली मित्रांनो हे पण बरोबर आहे, कारण की तरुण लोकसंख्या खूप आहे पण त्यांचा हिस्सा कमी होत आहे, कारण की अनएम्प्लॉयमेंट आहे. त्याच्यामुळे कितीतरी लोक तरुण हे अनएम्प्लॉयड आहेत. कशामुळे ते? त्याच्यासाठी खूप कारण आहेत. ओके. आता पुढचा एक लक्षात ठेवा. नाही, ते पुढे सांगतो तुम्हाला. येणारच आहे आता. सहस्त्र विकास उद्दिष्ट 8 उद्दिष्ट आहेत. 2015ला SDG ने रिप्लेस केले. ते 8 कोणते ते आपण मित्रांनो 2-3 वेळेस रिपीट झालेले बघा. आता नाही. ओके. आता एवढं लक्षात ठेवा की हे प्राथमिक शिक्षण, स्त्री पुरुष समानता, पुन्हा पर्यावरणाची शाश्वतता हे त्याचे उद्दिष्ट आहेत. हे अर्बन मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे त्याचं नाहीये. हे कशाचं आहे मित्रांनो? हे पुढच्या प्रश्नात सांगतो. ओके. पुढच्या प्रश्नात आहेच त्याच्यात बद्दल आहे. आणि हे पण हे पॉप्युलेशनचं पण तिथंच सांगायचं आहे. 50 प्रश्न नंबर. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. आतापर्यंत मित्रांनो किती वेळेस प्रश्न आलाय हा? लिटरली तुम्ही सांगा. 4 ते 5 वेळेस हा प्रश्न आलेला आहे. ओके. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच मित्रांनो आता याच्यात लक्षात ठेवा काय आहे तर हे लॉंग टर्म काय आहे तर स्टेबल पॉप्युलेशन 2025. एक मिनिट थांबा ना, याच्यावरती ना आपण डायरेक्ट त्यांच्या ऑफिशियल रिपोर्ट वरती जाऊ. हे आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000. ओके. ऑफिशियल डॉक्युमेंट आहे मित्रांनो हे. याच्यात जे आहे ते खरं असतंय. तर हे कोण बघतं? डिपार्टमेंट ऑफ फॅमिली वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ओके. डिपार्टमेंट विचारलं तर हे आता याचे बघूत आपण. 11 मे 2000 मध्ये इंडियात प्रोजेक्ट किती केली होती? पॉप्युलेशन 1 बिलियन म्हणजे 100 करोड. 16% म्हणजे मी 2000 ज्यावेळेस लॉन्च झाली तेव्हाचा डाटा सांगते का? 16% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन, 2.4% ऑफ द ग्लोबल लँड. आणि टार्गेट काय केलं की इंडिया ओव्हरटेक करण चायनाला 2045 पर्यंत. पण आपण ते आताच अचीव्ह केले 2023-24 मध्ये. ओके. इंडिया ओव्हरटेक आणि पहिल्या नंबरचे बनले. आता पुढचा डेटा बघा याच्यात. अच्छा, हे ना स्टॅटिक मध्ये बघा. रिड्यूस काय क्रूड बर्थ रेट CBR फ्रॉम 14.8 टू 26.4 किती 1998 पर्यंत. Okay, याच्यात इम्प्रुव्हमेंट झाली. म्हणजे हे स्वातंत्र्याच्या वेळेस आहे आपलं. आणि इन्फंट मोर्टॅलिटी रेट काय केलं ते 146 पर 1000 बर्थ होते ना, तर किती 72 पर 1000 बर्थ होते 1998 मध्ये. ओके मित्रांनो, हे ना स्टॅटिकचा पार्ट आहे पण विचारलं जाऊ शकतात. ओके. 4 स्टेटमेंट देतात, 2 स्टेटमेंट हे एकदम जुन्यावाले आणतात आणि 2 स्टेटमेंट नव्यावाले आणतात. त्याच्यामुळे महत्वाचा डेटा. आता कपल प्रोटेक्शन रेट 10.4% होता आधी 1971ला, तो 44% इन्क्रीज केलाय. रिड्यूस क्रूड डेथ रेट CDR 25 होता 1995ला, तो 9 आणलाय 1998 मध्ये. ऍड रेट 25 इयर्स टू लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके. फ्रॉम 37 इयर्स टू 62 इयर्स.
25 वर्षामध्ये 37 वर्ष ऍव्हरेज लाईफ होती ती 62 आणि ऑब्विसली 2024 मध्ये डेटा वेगळा आहे, तो नंतर सांगेल कारण की तो एकदम खूप हे होऊन जाईल. ओके, कॉम्प्लिसिटी. टोटल फर्टिलिटी रेट 6.3 होती 1970 ला, किती 3.3 आहे 1997 ला. आता किती आहे? आता 2010 च्या याच्या एम नुसार 2.1 टोटल फर्टिलिटी रेट आहे पाहिजे. आता पुढे बघा, जे बघायचं ना आपल्याला ते बघायचं. आता काय गोल होते? ऍड टू अनमीट नीड फॉर बेसिक रिप्रोडक्शन अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिस सप्लाय अँड इन्फ्रास्ट्रक्चर. काय म्हणतात ते? इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजेत. ओके, आणि जी बेबी बर्थ होतो ना प्रेग्नन्सीच्या वेळेस, ती सेफ्टी डिलिव्हरी झालेली पाहिजे. त्याच्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर. एज्युकेशन कंपल्सरी ती 14 वर्षाचं फ्री आणि कंपल्सरी. कशासाठी? आणि रिड्यूस काय करणं? ड्रॉप आउट रिड्यूस करणं. हे प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल मधलं किती पर्यंत ड्रॉप करायचं होतं? 20% फ्रॉम बोथ बॉईज आणि गर्ल्स. ओके, रिड्यूस इन्फंट मोर्टॅलिटी रेट बिलो 30 पर एक 1000 लाईव्ह बर्थ. ओके, रिड्यूस मॅटर्नल मोर्टॅलिटी रेशो 100 पर 1,00,000 लाईव्ह बर्थ. अचीव युनिव्हर्सल इम्युनायझेशन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट ऑल वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस. ओके, वॅक्सिन म्हणजे वॅक्सिनेशन प्रमोट करायचं. प्रमोट डिले मॅरेजेस, मॅरेज डिले नॉट अर्लियर दॅन 18 अँड प्रोबॅबली आफ्टर 20 इयर्स. काहून? तर चाइल्ड मॅरेज खूप होतात. तर चाइल्ड मॅरेज मध्ये जी मदर असते ना, तर त्यांना बेबी डिलिव्हरीच्या वेळेस खूप प्रॉब्लेम येतात. ओके, अचीव 80% ऑफ इंडस्ट्रियल हे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. काय म्हणतात ते? इन्स्टिट्यूट म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन डिलिव्हरी हे करायची. ओके, आणि 100% टार्गेट कसं आहे? फक्त 10% कडनं केली पाहिजे. अचीव 100% रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन करून घ्यायचं की बर्थ झालाय, डेथ झाली, मॅरेज झाली. ओके, आता हे जे रोग आहेत ना, एड्स वगैरे, यांच्यावरती ते कब्ज करण्याचं काम पण याचंच आहे. ओके, जसं की प्रिव्हेंट अँड कंट्रोल कम्युनिकेबल डिसीजेस अँड अदर डिसीजेस टू. Integrated Indian System of Medicine ISM in the provision of productive and child health service. Okay, and in reach out of the household. ओके, हे जे महत्वाचे आहेत, बाकीचे आहेत पण हे एवढं आपल्याला नाही विचारलं जाणार. ओके, एकदम ओके. तर मित्रांनो, आय होप ह्या व्हिडिओ मध्ये जे प्रश्न आपण डिस्कस केले ते क्लिअर आहेत. जर काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये विचारा. ओके, पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूत आपण. जय हिंद.